आजच्या या अध्यायात तुम्ही शिकणार आहात स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट काढायला. एक्सेलमध्ये पॉवर फॉर्म्युला आहे आणि तो पण या अनुषंगाने आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी एक्सेलमध्ये कोणत्याही नंबरचे वर्गमूळ व घनमूळ काढायला शिकवणार आहे. तुम्ही म्हणाल, हे तर आम्ही शाळेत असताना शिकलो आहे. आता तुम्ही वेगळे काय सांगणार? हो, खरंच आहे. मी वेगळे काहीही सांगणार नाही. पण वेगळ्या पद्धतीने कसे काढायचे ते सांगणार आहे. आणि ही पद्धत एक्सेलच्या माध्यमातून तुम्ही शिकणार आहात. तसेच याने कुठल्याही संख्येचा वर्ग काढू शकाल. कुठलीही संख्या असू द्या, कुठली संख्या असू द्या, त्या संख्येचा तुम्ही वर्ग काढू शकाल. स्क्वेअर रूट आणि क्यूब रूटच्या संबंधित प्रश्न आपल्याला आर्थिक क्षेत्र आणि स्पर्धा परीक्षा यामध्ये मिळतात. आणि आता आम्ही वर्गमूळ दोन प्रकारे काढणार आहोत. एक SQRT फॉर्म्युल्याच्या साहाय्याने आणि दुसरा पॉवर फॉर्म्युल्याच्या साहाय्याने. तसेच घनमूळ म्हणजेच क्यूब रूट काढण्यासाठी आम्ही पॉवर फॉर्म्युला उपयोगात आणणार आहोत. कारण एक्सेलमध्ये घनमूळ किंवा क्यूब रूटसाठी इनबिल्ट असा फॉर्म्युला नाही, जसा वर्गमूळ काढण्यासाठी SQRT फॉर्म्युला आहे. चला तर आपण आता एक्सेलचं वर्कशीट ओपन करूया. हे एक्सेलचं वर्कशीट ओपन झालेले आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण पाहतात कुठल्याही संख्येचा वर्ग कसा काढावा आणि कुठल्याही संख्येचे वर्गमूळ कसे काढावे. तर आपण याच्यात पहिल्यांदा वर्ग या संदर्भात थोडी माहिती घेणार आहोत. इथे नंबर आहेत, हे नंबर आहेत आणि इथे दोन प्रकार दिले आहेत आणि इथे हा रिझल्ट आहे, वर्ग करण्याचा रिझल्ट आहे. तर आपण ही संख्या आहे, ह्या संख्येचा वर्ग असा दर्शविला जातो 3ची पॉवर 2 किंवा 3चा घातांक 2 अशा प्रकारे त्या संख्येचा वर्ग दाखवला जातो. आणि वर्ग काढण्यासाठी आपण काय पद्धत वापरतो, तर 3 गुणिले 3 म्हणजे त्याचं उत्तर रिझल्ट आला 9. 6चं तसं 6 गुणिले 6 6 7 36 असा त्याचा वर्ग आला. म्हणजे जी 25 संख्या आहे 25चा वर्ग म्हणजे 25चं पॉवर 2 किंवा 25चा घातांक 2 म्हणजेच 25 गुणिले 25 बरोबर 625 असा हा वर्ग झाला. तसंच वर्गमूळ आपण पाहतो. आता इथे 4 ही संख्या दिली, 4चं वर्गमूळ काढायचं असं दर्शवायचं असेल आपल्याला, 4चं वर्गमूळ असं दाखवायचं असेल आपल्याला, तर हे साईन वापरलं जातं. हे साईन त्याच्या खाली तो 4 दाखवला जातो, तर याला वर्गमूळ असं म्हटलं जातं. ह्या साईनमुळं आपल्याला कळतं की याचं 4चं वर्गमूळ काढायचं आपल्याला. तर आणि तेच वर्गमूळ ह्या भाषेत जर मांडायचं झालं तर 4चा घातांक 1/2 किंवा 4ची पॉवर 1/2 असं दाखवलं जातं. आणि 4चं वर्गमूळ हा इथे दिसतं आपल्याला की त्याचा रिझल्ट आला 2. तसंच 25
25चं वर्गमूळ असं दाखवलं जातं पहा, ह्या साईनने दाखवलं जातं 25चं वर्गमूळ. आणि दुसरं हे 25ची पॉवर 1/2 असं दाखवलं जातं. आणि 25चं वर्गमूळ इथे आले आपलं 5. असंच इतर संख्यांच्या बाबतीत आहे. तर हे झालं वर्गमूळाच्या बाबतीत. तर आपल्याला इथं दिसतं की वर्गमूळ हे वर्ग जो आहे संख्येचा त्याच्या अपोजिट असतं. म्हणजे आता इथे ह्या उदाहरणात आपण घेतलं तर 25 हा वर्ग आहे. हां, 25 ही संख्या आहे, त्याचा वर्ग आहे 625. आणि 25 ह्या संख्येचा वर्गमूळ आहे 5. तर अशा प्रकारे वर्गमूळ हे वर्गाच्या अपोजिट आहे. कुठल्याही संख्येचं वर्गमूळ ही त्या संख्येच्या वर्गाच्या अपोजिट असतं. तर आता पुढे जाऊया. अजून आपण गणितातच आहोत. तर आता क्यूब फाइंड करायचा म्हणजे घनमूळ. घन फाइंड करतो आपण. क्यूब म्हणजे घन फाइंड करतोय आपण. तर तसं इथे दाखवलं, ही संख्या आहे. ह्या संख्येचा घन कसा दाखवला जातो? 3चा घातांक 3, 3ची पॉवर 3, 2ची पॉवर 3 असा घन दाखवला जातो. आणि त्याचं गणित असं मानलं जातं 3 गुणिले 3 गुणिले 3. त्याचं उत्तर आहे 27. म्हणजे 3चा घन आला 27. तसंच 2चा घन आला 8. 11चा घन आला 1331. तर आपण आता रूट पाहणार आहेत, म्हणजे घनमूळ पाहणार आहे. घनमूळ आता इथे 27 ही संख्या दिलेली आहे. 27चं घनमूळ मांडलं जातंय हे असं, ह्या साईननी. जसं वर्गला साईन होतं तसंच हे साईन आहे. पण इथे साईनच्या वरती 3 आलेले आहे आणि ह्या साईनच्या मध्ये खाली 27 आहे. म्हणजे 27चं घनमूळ काढायचं आहे आपल्याला. 27चं घनमूळ आहे. तर ते हे घनमूळ आलं 3. तसंच 8ची पॉवर 1/3 किंवा घनमूळचं हे साईन आहे आणि वरती 3 आणि खाली 8 आहे हे घनमूळ. तर हे उत्तर आलं त्याचं 2. हे वर्गप्रमाणेच घनमूळ हे वर्गच्या अपोजिट आहे. तर हे गणिती भाषेत हे सगळं आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. आता आपण ते एक्सेलच्या भाषेत पाहून त्याचं उत्तर काढणार आहोत. इथे आपण उत्तर मांडलेले आहे, ऑलरेडी उत्तर मांडले. 3चा घन आला 27. 27चं घनमूळ आलं 3 असं. तर हे जे मांडलेलं आहे आपण एक्सेलमध्ये पाहणार आहोत. तर आता इथे आपण काय काढणार आहोत? ही संख्या आहे, ह्या संख्येचं रूट काढणार आहोत, स्क्वेअर रूट काढणार आहोत. तसंच इथे वेगवेगळे प्रकारे काढणार आहोत. तर आता आपण ह्या स्क्वेअर रूटसाठी जाणार आहोत. तर ह्या स्क्वेअर रूटसाठी SQRT हा फॉर्म्युला वापरला जातो. स्क्वेअर रूट काढण्यासाठी SQRT फॉर्म्युला वापरला जातो. तर तो फॉर्म्युला वापरून आपण काढणार आहोत. एक्सेलमध्ये फॉर्म्युला मांडताना पहिल्यांदा इक्वल टू साईन मांडतो आपण. आणि आता फॉर्म्युला जे फंक्शन आहे ते SQ लिहिल्यानंतर इथे मला हे SQRT आले. याला डबल क्लिक करता येईल किंवा टॅबने पुढे जाऊ. आपण टॅबने पुढे गेलो. आता इथे विचारले नंबर. तर नंबर आपल्याला कुठल्या नंबरचं स्क्वेअर रूट काढायचं आहे किंवा वर्गमूळ काढायचं आहे.
तर ही संख्या आहे ती. ब्रॅकेट क्लोज केलं आणि एंटर केलं तर हे स्क्वेअर रूट ह्या संख्येचं आलं. हे वर्गमूळ जे आलेलं आहे 144चं, तसंच इतर संख्यांचे वर्गमूळ येणार आहे आणि ते वर्गमूळ काढण्यासाठी आपण इथे ड्रॅग करणार आहोत हा फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला आपण आता ड्रॅग करत आहोत. तर हे असं सगळ्या संख्यांचं वर्गमूळ आलं. इथे पहा 19चं वर्गमूळ इथे आपल्याला काढून मिळालेलं आहे. तसं वर्गमूळ काढायला 19चं आपल्याला अवघड गेलं असतं, जे डेसिमलमध्ये आलेलं आहे. तर ते वर्गमूळ आपल्याला इथे मिळालेलं आहे. जसं 18चं 1चं एकच येणार, त्यात वादच नाही आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या SQRT फॉर्म्युल्याने आपण वर्गमूळ काढले. आता इथे आपण वर्गमूळ काढण्यासाठी पॉवर हा फॉर्म्युला मांडणार आहोत. तर त्यासाठी इक्वल टू पॉवर POW. पॉवर इथे आलं. मी टॅबने पुढे जातोय, टॅबने पुढे गेलो. इथे काय विचारले? नंबर. आता नंबर हात देणार आहे आपण, याचंच रूट काढायचं आपल्याला. हा नंबर दिला, आता इथे कॉमा दिला, आपण पुढच्या आर्ग्युमेंटसाठी आलो. पॉवर, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पॉवर काय वापरायचे? 1/2 ही पॉवर वापरायचे. आणि इथे आता आपण ब्रॅकेट क्लोज करणार आणि एंटर. उत्तर आपल्याला आलेलं आहे. आता हे उत्तर आपण सगळ्यांसाठी वापरणार आहोत. इतर संख्या ज्या आहेत त्याच्यासाठी हे वापरणार आहोत. तर इथे ड्रॅग करूया आपण. हे उत्तर तसंच आलेलं आहे. आणि आता आपण अजून एक पद्धत वापरणार आहोत. ती ही पॉवर साइन आहे. ते एक पॉवर साइन आहे. तर त्यासाठी इथे इक्वल टू त्याच्यानंतर कुठल्या संख्येचं काढायचं आहे आपल्याला ते, तर ती संख्या A3. आणि आता आपण ते पॉवर साइन कुठे, तर आपल्या कीबोर्डवर शिफ्ट दाबून ठेवा आणि कीबोर्डचा नंबर जो 6 नंबर आहे तो दाबा. तर तिथे आपल्याला हे साइन येते. ते हे पॉवर साइन आहे. तर शिफ्ट दाबून 6 हा नंबर दाबा, म्हणजे आपल्याला हे साइन येईल. आणि हे साइन आल्यानंतर आपल्याला काय करायचे, तर इथे कंसात हे 1/2 पॉवर जी आहे ती पॉवर द्यायची. इथे जशी आपण पॉवर दिली तशीच द्यायची, पण इथे कंसात द्यायची. आणि आता एंटर मारूया. उत्तर बरोबर आलेलं आहे. हे आपण पुढे ड्रॅग करणार आहोत. तर हे सगळी उत्तरं बरोबर आलेली आहे. आपल्या तिन्ही ठिकाणी तिन्ही पद्धतीने उत्तर बरोबर आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण वर्गमूळ कुठल्याही संख्येचं काढू शकतो. तर आता आपण अशाच प्रकारे घनमूळ पाहणार आहोत. तर इथे ह्या संख्या घेतलेल्या आहेत. ह्या संख्यांचं घनमूळ आपण काढणार आहोत. तर हे घनमूळ काढण्यासाठी आपण पॉवर हा फॉर्म्युला वापरणार आहोत. तर इक्वल टू पॉवर, टॅबने पुढे गेलो. इथे काय विचारलंय? नंबर. हा नंबर दिला आणि नंतर कॉमा. आता इथे पॉवर काय आहे? घनमुळाला पॉवर काय आहे? 1/3 ही पॉवर आहे. आता कंस पूर्ण केला आणि एंटर दाबला. तर हे उत्तर आलं
आणि हे उत्तर आपण ह्या बाकी सगळ्या संख्यांसाठी ड्रॅग करणार आहोत. तर हे आलं सर्व संख्यांचं. आपल्याला कुठल्याही संख्येचं इथे घनमूळ काढू शकतो आपण. इथे पहा, हे 1.5 लाख. 1.5 लाखाचं कसं आपण काढलं असतं, तर इथे पटकन येते आपल्याला. तर अशा प्रकारे हे घनमूळ काढून झालं आपलं. घनमूळ अजून एक पद्धतीने काढणार आहे. ते कुठलं? पॉवर साईनच्या पद्धत. तर इथे इक्वल टू साईन मांडलं आपण. घनमूळ आपल्याला कुठल्या संख्येचं काढायचे, तर ही संख्या आली. ही संख्या आली. त्याच्यानंतर शिफ्ट दाबून 6 नंबर दाबल्यावर आपल्याला ते पॉवर साईन येते. कॅरेट पॉवर साईन येतं ते. पुन्हा कंसामध्ये आपण याचं घनमूळ काढायचे तर 1/3 कंस पूर्ण आणि एंटर दाबून हे आलं उत्तर आपलं. हे पुढे इतर संख्यांचं काढण्यासाठी, घनमूळ काढण्यासाठी आपण हे पुढे घेऊ. तर अशा प्रकारे हे घनमूळ आलं ह्या संख्यांचं. तर हे एक्सेलच्या सहाय्याने तुम्ही कुठल्याही संख्येचं, अगदी कुठलीही संख्या असू द्या, त्याचं घनमूळ फॉर्म्युला लावून काढू शकता. तर आजचा हा अध्याय घनमूळ आणि वर्गमूळ काढण्याचा इथे संपत आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.